स्ट्रेचिंगचे टाईप सांगणार आहे आता. स्टॅटिक स्ट्रेचिंग वेगळी आणि डायनामिक स्ट्रेचिंग वेगळी असते. वर्कआउट अगोदर कोणती करावी आणि वर्कआउट नंतर कोणती करावी ते मी तुम्हाला सांगणार आहे आज. ज्यावेळेस आपलं वर्कआउट संपतं त्यावेळेस आपण स्टॅटिक स्ट्रेचिंग केली पाहिजे नाही, म्हणजे आपले मसल रिलॅक्स करण्यासाठी, कूल डाऊन करण्यासाठी, त्याला स्टेबल एकदम होल्ड करून ठेवलं पाहिजे नाही. ते मी सांगतो तुम्हाला. ब्रीदिंग कसं होल्ड करायचं तुम्ही आणि तुमची स्ट्रेचिंग कशी परफेक्ट करायची ज्याने तुम्हाला मसल पेन होणार नाही आणि बॉडी एकदम तुमची रिलॅक्स होणार आहे. असं होल्ड करायचं आहे मागं तुम्हाला 9 ते 10 सेकंद. दुसरी स्ट्रेचिंग आहे, तुम्हाला असं जमिनीला हात टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे 9 ते 10 सेकंद. हा हात असं इकडं करायचा आहे, ह्या हाताने असं कोपऱ्यावरती होल्ड करायचं आहे 9 ते 10 सेकंद अप्पर बॉडीची स्ट्रेचिंग करण्यासाठी. दहा सेकंद असं स्ट्रेच करायचं आहे. त्याच्यानंतर हे असे हात पकडायचे तुम्हाला असे. त्याच्यानंतर टाचा उचलायचे आणि वरती होल्ड करायचं आहे. शोल्डर एकदम स्ट्रेच होणार त्याने प्रॉपर आपले, आणि एकमेका हाता हे अपोजिट साईडला ओढायचे आहेत. बऱ्याचशा आपण असे स्ट्रेचिंग करत असतो ज्या वर्कआउट अगोदर करायचे असतात किंवा नंतर करायचे असतात, सगळं मिक्स करून टाकतो. वर्कआउट नंतर कायम होल्ड करून स्ट्रेचिंग करायची आहे तुम्हाला. आता दुसरी स्ट्रेचिंग मी लेग्सची सांगणार आहे. तुम्हाला पायामध्ये अंतर घ्यायचं, थोडंसं असं झुकायचं आहे, असं होल्ड करायचं आहे तुम्हाला 10 सेकंद. तुमचे पाय एकदम रिलॅक्स होणार आहे. दुसरी स्ट्रेचिंग आहे लेग्सची. असं भिंतीला हात लावला तरी चालते, तुम्ही असा हात लावायचा आहे आणि असं होल्ड करायचं आहे 10 सेकंद. तर भिंत नाही म्हणून मला बॅलन्स करायला अडचण होते, पण असं तुम्ही धरून होल्ड करू शकता. 10 सेकंद होल्ड करायचे आणि मसल आपले रिलॅक्स होणार आहेत एकदम. दुसरी भरपूर अशा वेगळ्या स्ट्रेचिंग असतात ते आपल्याला कळत नाही, म्हणजे चुकीच्या पद्धतीने करत असतो. आता ही भिंतीला पण असा हात लावू शकता तुम्ही, डायरेक्ट असं पण होल्ड करू शकता आणि ट्रायसेप आपले रिलॅक्स होणार आहेत. दुसऱ्या हाताला पण करू शकतो आपण. अजून हा हात पण असा वरती धरायचा आहे तुम्हाला कानापाशी, असं पण तुम्ही होल्ड करू शकता. सगळं तुम्हाला 9 ते 10 सेकंद होल्ड करायचे. जेवढ्या मला आठवत आहेत ते सगळ्या स्ट्रेचिंग तुम्हाला दाखवतोय मी. आता लेग्सच्या स्ट्रेचिंगसाठी एक पाय तुम्हाला असा अपोजिट ठेवायचा आहे, पायाला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आफ्टर वर्कआउट जर केलं तुम्ही लेग्सच्या, तुमचे पाय एकदम रिलॅक्स होणार आहेत. अपोजिट साईडला पण करून घ्यायचे. व्हिडिओ थोडा मोठा आहे पण एकदम इन्फॉर्मेटिव्ह आहे.